आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया, उपवास करीत असताना अचानकपणे लक्षात नसताना जर एखादा पदार्थ ग्रहण केला गेला जो उपवासाला चालत नाही, मग त्या दिवसाचा उपवास मोडतो का? त्याचे फळ उपवासकर्त्या व्यक्तीस मिळते की नाही? काय केल्याने उपवास मोडत नाही व उपवासाच्या दिवशी काय करावे, काय करू नये, जाणून घेऊया ह्या व्हिडिओत. उपवास देखील 3 प्रकारे केले जातात. एक स्वतःच्या इच्छेने, दुसरा गुरु, सद्गुरू, ब्राह्मण, ज्योतिष यांनी सांगितले म्हणून, तिसरा ग्रंथ, पारायण यात जे व्रतपूजनाचे नियम सांगितले असतील त्यानुसार, व चौथा प्रकार जो आहे तो अनासाये एखादा उपवास घडणे, जप करणे, नामस्मरण करणे, सत्संग श्रवण करणे. या कालावधीत अनासाये जर दिवसभर उपवास घडला तरी देखील त्याचे फल प्राप्त होतेच, असे श्री भगवद्गीता व श्री शिवलीलामृत ग्रंथात देखील स्पष्टपणे सांगितलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात असंख्य विचार सुरू असतात, ते क्षणभरही थांबत नाही. अशा वेळी विचारात असताना जो पदार्थ उपवासाला चालत नाही तो पदार्थ ग्रहण केला जातो आणि नंतर लक्षात येते, त्यावेळी व्यक्ती, भक्त नाराज होतात. आता काय करावे या विचाराने चिंताग्रस्त होतात. पण अशा वेळी तो पदार्थ अनपेक्षितपणे ग्रहण केल्याने त्याचा दोष लागत नाही व उपवासाचे फळ प्राप्त होतेच. पण आज उपवास आहे हे माहीत असूनही जर तो पदार्थ ग्रहण केला तर उपवास मोडला असे समजावे. अशा वेळी तो उपवास गृहीत न धरता एक उपवास पुढे जास्त करावा. त्याचप्रमाणे 16 सोमवार सारखे देखील काही व्रते कडक नियमांचे पालन करून करायचे असतात. ते 4 महिन्यांच्या कालावधीत किंवा व्रत कालावधीत व्याधी, चिंता, सूतक, मासिक धर्म अशा अनेक कारणांमुळे व्रतपूजन बंद ठेवावे लागते किंवा बंद ठेवावे व उपवास केला तरीही तो संख्येच्या गणतीत धरू नये. अष्टौ तान्य व्रतज्ञानी आपो मूलम फलम पय हवी ब्राह्मण काम्याच गुरोर्वचनम औषधम. या मंत्रात फलांच्या ठिकाणी गौतम स्मृतीत घृतम असे देखील म्हटलेले आहे. यात वर्णन केलेली जी 8 कार्य आहेत ती निमित्तानुसार केलीत किंवा घडलीत तरीही उपवास मोडत नाही. 1. आप म्हणजे जल. एखादी व्यक्ती निर्जली उपवास करीत आहे, पण जर का घशाला कुरड पडली, थोडे तरी जल पिणे आवश्यक वाटत असेल तर आधी भगवंतास नैवेद्य म्हणून जल अर्पण करावे, फलाहारही ठेवावा. त्यानंतर त्यास प्रसाद असे म्हटले जाते, तेव्हा ते जल प्रसाद म्हणून ग्रहण केले तर उपवास मोडत नाही. 2. मूल म्हणजे कंदमुळे. यात देखील काही कंदमुळे उपवासासाठी चालतात असे रूढी परंपरेने चालत आलेले, जसे की बटाटा, रताळी ही ग्रहण केल्याने उपवास मोडत नाही. पण कांदा, मुळा, गाजर हे उपवासाला चालत नाही. 3. फलम. अनेक प्रकारची फळे आहेत. काही फळे भाजी प्रकारातही येतात तर काही फळे ही त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ग्रहण केली जातात, जसे की सफरचंद, केळी, आंबा, पेरू, चिकू ही ग्रहण केल्यास उपवास मोडत नाही. 4. पय म्हणजे दूध. हे उपवासात ग्रहण केल्याने किंवा व्रत किंवा उपवास मोडत नाही. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता शरीरातील अनेक पौष्टिक पदार्थांची कमतरता यामुळे पूर्ण होते. अशक्तपणा कमी होऊन उत्साह वाढतो, त्यामुळे दूध ग्रहण केल्याने उपवास मोडत नाही. 5. हवी. या पदार्थात तूप येते. गाईच्या शुद्ध तुपात गूळ किंवा साखर एकत्रित करून आवश्यक ते इतकेच ग्रहण केले तर उपवास मोडत नाही. यात पंचामृत देखील श्रेष्ठ आहे. दूध, दही, तूप, साखर, मध हे अमृता समान आहेत. हे ग्रहण केल्याने उपवास मोडत नाही. 6. ब्राह्मण काम्य म्हणजे जर ब्राह्मणाची इच्छा असेल व त्याने भोजन मागितले तर त्यास सात्विक भोजन द्यावे किंवा कोणी अतिथी आले तर त्यांना आदराने भोजन द्यावे, पण आपण मात्र भोजन ग्रहण करू नये. 7. गुरोर्वचनम. गुरु, सद्गुरू, साधू, संत, महाराज यांनी जर एखाद्या भक्तास उपवास असतानाही भोजन करण्यास सांगितले किंवा अल्पोपहार किंवा थोडासा प्रसाद म्हणून जर एखादा पदार्थ दिला व तो ग्रहण केला तरी उपवास मोडत नाही. यात गुरूंचे श्रेष्ठत्व व आज्ञा पालनास महत्त्व आहे, कारण सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच असतात. किंवा काही वेळा एखादी व्यक्ती, भक्त रोग व्याधीमुळे त्या दिवशी उपवास करू शकत नसेल तर ते सद्गुरूंना सांगावे. त्यांनी होकार दिल्यास पदार्थ ग्रहण केले तरी उपवास मोडत नाही.
8 औषध. शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषध गोळ्या ग्रहण केल्या तरीही उपवास मोडत नाही. थोडक्यात काय तर आपले आरोग्य जपून उपवास करावा व त्या कालावधीत जे व्रत पूजन करीत असाल त्याचे नियम देखील पाळणे आवश्यकच असते. या व्हिडिओत सांगितलेला मंत्र वृद्ध गौतम स्मृती अध्याय 14 श्लोक 8 मध्ये, ब्रह्मोक्त याज्ञवल्क्य संहिता अध्याय 9 श्लोक 27 व 28 मध्ये, महाभारत उद्योग पर्व अध्याय 39 श्लोक 70 मध्ये व अग्निपुराण अध्याय 175 श्लोक 43 मध्ये वर्णित आहे. यातून ही माहिती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.